बोलो. आज परतूर येथे माननीय उपविभागीय अधिकारी साहेब परतूर या कार्यालयामध्ये एक निवेदन मुस्लिम समाज व तमाम समाज बांधव महिला भगिनी यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आलेले आहे. माननीय राष्ट्रपती महोदय, भारत सरकार, नवी दिल्ली या नावाने आम्ही हे निवेदन देत आहोत. निवेदनाचा विषय आहे की बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या महिलेवरती अपमानास्पद वागणूक देऊन भारतीय अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर अन्याय केल्याबाबत असा हा विषय आहे. संदर्भ याचा असा आहे की दिनांक 15/12/2025 रोजी नवनियुक्त डॉक्टरांना नियुक्तीपत्रे वाटप करण्याचा शासकीय कार्यक्रम बिहार येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या वेळी स्वागत करत असताना ही महिला डॉक्टर असताना तिचा नकाब हिजाब हाताने काढत होते असे कृत्य नितीश यांनी केलेले आहे. मुस्लिम समाजाचा व महिला भगिनीचा हा जो अपमान आहे हा अपमान संविधानाचा सुद्धा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांनी संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महिलेला, लहान बालकांना, तरुणांना अधिकार जो दिलेला आहे तो अधिकार, या अधिकाराचा, या संविधानाचा अपमान नितीश यांनी केलेला आहे. मी स्पष्ट शब्दात सांगतो की जो मुख्यमंत्री 8 ते 9 वेळा मुख्यमंत्री पद भोगतो तो महिलेचा अपमान करतो. या अपमानाबाबत आम्ही सर्व तमाम भारतीय नागरिक, महिला, सर्व समाज याचा तीव्र निषेध करतो आहे. या ठिकाणी एक जबाबदार मुख्यमंत्री असताना अशा पद्धतीचं वर्तन करणं हे गैरकायदेशीर आहे, संविधानाच्या विरोधात आहे. म्हणून आम्ही तमाम या कृत्याचा विरोध करतो, निषेध करतो आणि या निवेदनाद्वारे मागणी करतो की नितीश याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. आणि यावेळेस मी सांगू इच्छितो, कोणत्याही समाजाची महिला असो तिचा अपमान सहन केला जाणार नाही. जो हात नकाब आणि हिजाबवर जातो त्याचे हात आम्ही कापल्याशिवाय राहणार नाही, असं मी या ठिकाणी सबब जवाब मीडियासमोर देतो की हे केलेलं कृत्य हे अत्यंत निंदनीय आहे. भाजपा सरकारचे हे विभाजक अंग हे घटक आहेत आणि भाजपा सरकारने, भारत सरकारने महिलेसाठी सबलीकरण, महिला ही अग्रेसर राहावी, पुढे यावी यासाठी अनेक योजना हाती घेतलेल्या असताना हा मुख्यमंत्री जर महिलाचा अपमान करत असेल तर ते निंदनीय आहे. हे सरकार याच्यावर कोणती कारवाई करू इच्छितो आम्ही हे पाहणार आहे. नंतर तीव्र आंदोलन छेडू असा मी या ठिकाणी इशारा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.